शिवसेना उबाटा गुट के युवा सेना शहर प्रमुख शिवा वजरकर की 25 जनवरी को हत्या कर दी गई थी और वही हत्या के आरोपियों को कड़ी से कड़ी सजा देने की मांग को लेकर विभिन्न राजनीतिक सामाजिक संगठनों के पदाधिकारियों ने मिलकर एक कैंडल मार्च निकाला। तो आइए जानते हैं इस कैंडल मार्च में शामिल लोगों ने क्या कहा। युवा सेना शहर प्रमुख शिवा वजरकर की हत्या 25 जनवरी शाम को तुकुम परिसर में कर दी गई थी, जिससे हर तरफ हड़कंप मच गया था। शिवा वजरकर की हत्या को लेकर हर तरफ आक्रोश निर्माण हो गया है। वहीं शिवा वजरकर के हत्यारों को कड़ी से कड़ी सजा देने की मांग को लेकर सोमवार को शहर में एक कैंडल मार्च निकाला गया, जिसमें लगभग सभी राजनीतिक पार्टियों के पदाधिकारी तथा सामाजिक संस्थाओं के पदाधिकारी एवं आम नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे और सभी ने इस मौके पर शिवा वजरकर को भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पण करते हुए हत्या के आरोपियों को कड़ी सजा देने की मांग करते हुए नारे लगाए। साथ ही शिवा वजरकर अमर रहे की नारे भी गूंज रहे थे। अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। लागलाच पाहिजे, मौका लागलाच पाहिजे, लागलाच पाहिजे, मौका लागलाच पाहिजे, लागलाच पाहिजे, लागलाच पाहिजे। इस कैंडल मार्च में शिवा वजरकर के परिवार के सदस्य भी मौजूद थे। तो आइए सुनते हैं इस कैंडल मार्च में शामिल विभिन्न राजनीतिक पार्टियों के पदाधिकारियों के साथ शिवा वजरकर की मां ने आरोपियों को कड़ी से कड़ी सजा देने की मांग करते हुए क्या कहा। शिवा वजरकर युवा सेना शहर प्रमुखाची हत्या गेल्या 2-3 दिवसाअगोदर झाली, त्याच्या आक्रोशाच्या संदर्भात आम्ही शांतप्रियाने आज भलाई हे सगळा मेणबत्तीचा कॅन्डल मार्च काढून आम्ही त्याच्या परिवाराला साथ द्यासाठी त्याच्या पाठीशी भक्कम म्हणून उभा आहोत। परंतु ज्या प्रकारे तुम्हाला सांगितलं का हा शांतप्रिय युवक उद्या डोके भडकली काही पण करायला रस्त्यावर उतरसाठी काही मागे पुढे घाबरणार नाही। आम्ही जर हे 2-4 दिवसामध्ये ज्या मोक्याच्या जर कारवाईसाठी सर्वांनी त्याच्या घरच्यांनी आम्ही सर्वांनी मागणी केली आहे आणि SP साहेबांच्या बोलण्यावरती आम्ही आज कॅन्डल मार्च थांबवलेला आहे। परंतु या 2-3 दिवसात याच्यावर कठोर कारवाई झाली नाही तर आम्ही चंद्रपूर जिल्हा बंद पाडू आणि एकही रस्त्यावरती कोणते वाहनं का चालणार मग शिवसेना स्टाईल करा ते यांना खरंच करून दाखवून देऊ। काय मोक्याच्या कारवाई अंतर्गत जे कारवाई होणार जे आम्हाला सांगण्यात आलं त्याच्यामुळे आम्ही रॅली थांबवली। जर या 2-3 दिवसात पोलीस प्रशासनाकडून आम्हाला काही माहिती नाही मिळाली की मोका लागणार किंवा नाही लागणार तर आम्ही सर्वपक्षीय शिवासाठी आजची रॅली थांबवली। ते येणाऱ्या 3-4 दिवसात याच्यापेक्षा मोठ्या स्वरूपात करणार आणि शिवाला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उठणार। जसं त्याच्या आईने सांगितलं आत्मदान करणार ते तर करणार, पण आमच्यातले युवकही मागे पुढे पाहणार नाही, पण शिवाला न्याय मिळवण्यासाठी आणि त्या स्वप्नील काशीकरला मोका मिळवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार। याच्यापेक्षाही भयंकर आम्ही शिवसेना स्टाईलमध्ये आम्ही आंदोलन करणार, हा तुम्हाला शब्द देतो मीडियाला। सर्वांकरता प्रेमळ असणाऱ्या मनमिळावू स्वभावाच्या आमच्या लहान भावाचा निर्गुण खून करण्यात आला आहे। ज्यांच्यावर खुनाचा आरोप आहे त्यांची पार्श्वभूमी हे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी स्वरूपाची आहे। या अगोदरही त्यांच्या हातून चंद्रपूरसारख्या शांतिप्रिय जिल्ह्यात मोठमोठे गुन्हे घडले आणि आम्ही सगळे आश्चर्य व्यक्त करतो की त्यांच्या हातून गुन्हे घडल्यानंतर तात्काळ त्यांना बेल मिळते। त्यांची वारंवार बेल मिळण्याच्या नंतर त्यांची हिंमत वाढली आहे। एका सर्वात ना आवडणाऱ्या शिवा वजरकर आमच्या लहान भावाचा त्यांनी खून केला आहे। आमच्या सगळ्यांची मागणी आहे की ज्याच्यावर आरोप आहे त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे। आज ही जे सगळे एकत्र आले आहे ही शिवाबद्दलची सहानुभूती नसून हा आक्रोश आहे। हा आक्रोश जरी आज आम्ही गांधीजीच्या अहिंसेच्या मार्गाने आज इथं एकत्रित होऊन कॅन्डल जाळून निषेध करत आहोत, परंतु इथे एकत्रित असलेल्यांना सुखदेव भगतसिंग हे सुद्धा माहिती आहे। जर येणाऱ्या काही काळात आमच्या सर्वांची एकत्रित इथे जमलेल्यांची सर्वांची जे मोकांतर्गत गुन्हेगारावर कारवाई व्हावी ही अपेक्षा पूर्ण झाली नाही तर येणाऱ्या काळात निश्चितच हा आक्रोश तुम्हाला रस्त्यावर दिसेल। इथे एकत्रित होण्याचा एकच उद्देश आहे की जे आरोपी आहे ते याच्या अगोदरही असे काही कृत्य केलेले होते, त्यांना नेहमी त्यांना बेल वगैरे भेटत होती। आज त्यांना बेल भेटल्यानंतर त्यांनी असं कृत्य करून ठेवलं आहे की एक आमच्यातला एका युवा नेत्याचा त्यांनी जीव घेतला आहे। तर आपल्या माध्यमातून आम्ही जे एकत्र झाले आहोत तर कायदा त्यांनी हातात घेतला आहे तर त्याला याच्यात मोकासारखा कायद्याअंतर्गत शिक्षा भेटली पाहिजे। या निमित्ताने आम्ही इथे आणि तेव्हाच शिवाला न्याय भेटणार हे एकच उद्देश घेऊन इथे आम्ही शिवाला श्रद्धांजली द्यायसाठी इथे आलेलो आहोत। नाहीतर मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करेन, त्याच्यासाठी तुम्ही त्याला मोका लावा, नाहीतर त्याला न्याय जर नाही मिळाला तर मग मी आत्महत्या करून टाकेन। कारण माझा एकुलता एक मुलगा होता आणि त्यानं क्रूरतेने मारलं माझ्या मुलाला खूप आणि सगळा प्लॅन काशीकरचा आहे, स्वप्नील काशीकरचा।
त्याच्यामुळे त्याला मौका मिळालाच पाहिजे. त्याला इतकं म्हणजे तुम्ही फाशी द्या, काही करा, काही पण करा, तर आम्हाला न्याय पाहिजे. आम्हाला न्याय पाहिजे. CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव गारकर की रिपोर्ट।